दूध व्यवसायात नफा वाढवणाऱ्या 5 युक्ती, 5 सोप्या गोष्टी ज्या तुम्ही तुमच्या चालू दूध व्यवसायात वापरल्या तर तुमचा नफा हा दुप्पट होऊ शकतो. शेतीला जोडधंदा आणि शेतकऱ्यांचा आवडता व्यवसाय म्हणजेच दूध व्यवसाय. दूध व्यवसायाच्या नावात व्यवसाय जरी असलं तरी त्याकडे व्यवसाय म्हणून बघितलं जात नाही, कारण की त्याच्या नावातच आपण त्याला जोडधंदा असं म्हणत असतो. जोडधंदा याचा अर्थ पार्ट टाइम केला जाणारा बिझनेस. म्हणूनच शेतकऱ्याचा मुख्य व्यवसाय हा शेती आणि त्यालाच जोडधंदा म्हणजेच पार्ट टाइम करत असलेला व्यवसाय हा दूध व्यवसाय होऊन जातो. म्हणूनच त्याचं पूर्ण लक्ष शेतीकडे लागतं आणि अर्ध लक्ष किंवा फार थोडंसं लक्ष हे दूध व्यवसायाकडे असतं. शेतीकडे प्रचंड लक्ष देतो, सर्व गोष्टींची काळजी घेतो, रेटचं त्या ठिकाणी अंदाज घेतो, पण दूध व्यवसायाकडे दुर्लक्ष होतं. म्हणूनच व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला 5 अशा नामी युक्त्या, अशा काही टिप्स, काही जुगाड असे सांगणार आहोत की जे तुम्ही तुमच्या चालू दूध व्यवसायात जो तुम्ही तुमच्या गायींच्या माध्यमातून, म्हशीच्या माध्यमातून करत असाल तर त्यामध्ये नक्कीच तुमचा नफा त्याने वाढू शकतो. आम्ही भरपूर दूध व्यावसायिक, त्यात जे गायींचं पालन करतात, म्हशींचं पालन करतात, शेळी पालन करतात, यांच्या भेटी नेहमी घेत असतो. त्यामध्ये आम्ही बारीक त्यांच्या गोठ्याचं ते कसं नियोजन करतात, त्याचं वेळापत्रक कसं असतं, त्यांच्या जनावराला ते काय खाऊ घालतात, एकंदरीत त्यांचं नियोजन कसं असतं, तर याविषयी आम्ही बारीक जाणून घेत असतो. त्यांचे मतं त्या ठिकाणी समजून घेत असतो, त्यांचे अनुभव ऐकून घेत असतो. त्यामधनं आम्हाला भरपूर गोष्टी समजतात ज्या त्यांच्या खूप चांगल्या असतात, ज्या त्यांच्या काही चुकत असतात. याबरोबर आमची टीम ही नेटवर रिसर्च देखील करत असते. विविध जगांमध्ये जे रिसर्च चालू आहे, जे दूध व्यवसायामध्ये जे अभ्यास चालू आहे, जो शोध चाललेले आहेत, जे वैद्यकीय निरीक्षणं घेतली जात आहेत, त्याच्यावर देखील बारीक नजर त्या ठिकाणी असते. आणि मग असंच एक टोटल एकत्र गोळा करून माहितींचा आढावा घेऊन आम्ही तुमच्यासाठी या चॅनलच्या माध्यमातून माहिती देण्याचा प्रयत्न करत असतो. आमच्या चॅनलचा उद्देश हा शेतकऱ्यांचं उत्पन्न जास्तीत जास्त वाढवणं हा आहे. त्यामुळेच तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करा, जे तुमच्यासाठी फ्री आहे, पण आमच्यासाठी त्याची व्हॅल्यू ही खूप मोठी आहे. चला तर सुरू करूयात हा व्हिडिओ. आज माहिती घेतोय, दूध व्यवसाय जर फायद्यात चालवायचा असेल त्याच्यासाठी 5 टिप्स किंवा 5 नामी युक्त्या आहेत. या 5 युक्त्या नसून हे 5 गुपित आहेत. या असे गुपित आहेत, या अशा गुपित गोष्टी आहेत की जे फार थोडे दूध व्यवसाय वापरतात. तुम्ही बघितलं असेल की काही दूध व्यवसाय शेजारी 2 दूध व्यावसायिक असले तर एखादा खूप जास्त नफा कमवतो, तर एखाद्याची जनावरे आजारी पडतात. बऱ्याच वेळा जास्त दूध निघून देखील त्याला रेट मिळत नाही किंवा त्याचं खर्चाचं गणित बरोबर बसत नाही. भरपूर वेळा आम्ही असंही पाहिलेलं आहे की 2 शेतकरी असतात, प्रत्येकाकडे 10-10 गाया असतात, 20-20 गाय, म्हणजे गायांची संख्या सेम असते, कदाचित दूध मग त्यामध्ये त्यांचं दूध कमी जास्त होतं. काहींचं दूध सारखं असलं तर त्यांचं खर्चाचं उत्पन्नाचं बजेट बसत नाही. मग हे का होतं, तर फार थोडे जे दूध व्यावसायिक आहेत तर ते एकदम बारीक अभ्यास करतात आणि त्याच्या बारीक अभ्यासामधून त्या अंती ह्या काही गोष्टी निघून आलेल्या आहेत. तर पहिली टीप, आता काय होतं, जो दूध व्यावसायिक जो असतो तर त्याने काय केलं पाहिजे, स्मार्ट बनलं पाहिजे. म्हणजे स्मार्ट दूध व्यावसायिक त्याने झालं पाहिजे. म्हणजेच त्याने काय करायला पाहिजे की जे दिवसाभराचं जे नियोजन आहे, जी कामाची लिस्ट आहे, म्हणजे सकाळपासून संध्याकाळपर्यंत, म्हणजे चारा, पाणी, दूध काढणे, धुणे, जी काही चाऱ्याचे नियोजन लावणे किंवा माल परचेस करून आणणे, दूध घालायचं जाणे, या सर्व गोष्टी दिवसामध्ये ज्या काही गोष्टी असतात तर सगळ्यात त्या करण्याआधी त्याचं नियोजन केलं पाहिजे. म्हणजेच 50% त्याचा जो काही वेळ आहे तर तो नियोजनामध्ये घालवला पाहिजे. जे दूध व्यावसायिक तुम्ही बघितले असतील तर त्यांच्या डेअरी फार्मवर एक मॅनेजर असतो. तो मॅनेजर या सर्व गोष्टी मॅनेज करून लेबरद्वारे करून घेत असतो. मग आता तुम्ही जरा विचार करा की आपण आपल्या मेहनतीने कमवलेले जे काही पैसे आहेत किंवा व्याजाने काढलेले जे काही पैसे आहेत ते आपण बऱ्याच वेळा दूध धंद्यात लावतो, आपल्या गाया घेतो, गायांसाठी चारा पाणी करतो, शेड करतो, या सर्व गोष्टी आपण बऱ्याच वेळा इकून तिकून पैसे उचले घेतो किंवा कर्ज काढतो किंवा कोणत्या ना कोणत्या मार्गाने पैसे आपण जमा केलेले असतात. पण जर तुम्ही याचं नियोजनच प्रॉपर जर केलं नाही, जर एखादी तुमची गाय खूप महाग घेतलेली गाय असेल, तिला जर दगडी झाली किंवा तिची कास्ती कमी झाली किंवा काही कारणास्तव विसरभोळेपणात एखादी तुम्ही लस जर विसरले तर त्याने ती गाय मरतूक जर झाली किंवा तुमचं नियोजन प्रॉपर नाही आहे, काही कारणास्तव तुमचा चारा जर कमी पडला, तर मग अक्षरशः काय होतं की जे तुम्ही लावलेले भांडवलाचे पैसे आहेत अक्षरशः ते महिना 2 महिन्यात फुकले जातात. होय, असंच भरपूर ठिकाणी होतं. भरपूर दूध व्यवसाय याच्यामुळे बंद देखील पडत आहेत. त्यामुळे जर दूध धंद्यात यशस्वी होणाऱ्या आणि एखाद्या व्यूहात्मक युद्धात जिंकणाऱ्या लष्करी नेत्यांमध्ये भरपूर सामूह्य असतात. म्हणजे काय, एखादं युद्ध जेव्हा जिंकायचं असतं तर तो जो कॅप्टन आहे किंवा जो सेनापती आहे तो जशा पद्धतीनं नियोजन करतो
सेम नियोजन तुम्हाला करायचं आहे. आता युद्ध वगैरे हे शब्द जड जरा ऐकल्यावर तुम्हाला वाटलं असेल की हे फार अवघड नसेल, तर काहीच अवघड नाही. तर त्यासाठीच व्हिडिओमध्ये 5 युक्त्या सांगितलेल्या आहेत, खाली दिलेल्या आहेत. त्या जर तुम्ही घेतल्या, व्यवस्थित ऐकल्या, तर तुम्हाला काहीच काळजी करायची गरज नाही. पहिली युक्ती, पहिलं नियोजन आहे प्रजनन नियोजन किंवा प्रेग्नन्सी प्लॅनिंग. आता काय होतं, गोठ्यामध्ये भरपूर जनावरे असतात, संख्या असतात, तर प्रत्येक जनावरांची प्रेग्नन्सी त्यामध्ये येत असते, डिलिव्हरी होत असते. तर याचं कसं नियोजन करायचं की जेणेकरून जबरदस्त नफा होईल. आता उदाहरणार्थ काय असतं, तुमच्या गोठ्यात जे काय दूध आहे, म्हणजे उदाहरणार्थ 1 जानेवारीला जितकं दूध निघतं तितकंच दूध 31 डिसेंबरपर्यंत प्रत्येक तारखेला निघलं पाहिजे. आता त्यासाठी तुम्ही तुमच्या गायांचं प्रेग्नन्सीचं नियोजन किंवा डिलिव्हरीचं नियोजन करू शकता. उदाहरणार्थ माझ्या गोठ्यात 9 गायी जर असतील, तर दर 4 महिन्याला त्यातील 3 गायींची डिलिव्हरी झालीच पाहिजे. म्हणजे वर्षभर दूध अंदाजे एक समान राहील. म्हणजे 1/3 ज्या काही संख्या आहे, तर ती दर 4 महिन्याने त्यांची डिलिव्हरी झाली पाहिजे. अर्थात सर्व गायींची दूध देण्याची क्षमता पण एकसारखी असावी, हे तर लक्षात घेण्यासारखं आहे. मग नवीन गोठा सुरू करताना दर 4 महिन्यानंतर 33% गायी ज्या एकसारख्या गाभण अवस्थेत आहेत त्या आपण विकून आणू शकतो. मग तुम्ही तुमचं याचं जे काय रोटेशन आहे त्या पद्धतीने करू शकता. दुसरी टिप आहे चारा व्यवस्थापन. कुठल्या वेळी तुमच्याकडे वर्षभर पुरेल इतका चारा असलाच पाहिजे. कोणताही महिना चालू असू द्या, वर्षभर पुरेल इतका चारा तुम्ही असलाच पाहिजे. आता कोरडा चारा असेल तो साठवून ठेवता येतो आणि ओल्या चाऱ्यासाठी मुरघास बनवून घेता येऊ शकतो. तर मुरघास निर्मिती तुम्ही करायची आहे. तिसरं नियोजन आहे कमी खर्च कमी कष्ट नियोजन. फार महत्त्वाचं आहे. बंदिस्त गोठा जर असेल तर अगदी चारा टाकणे, साफसफाई करणे गोठ्याची, जनावरांना पाणी देणे, या सर्व गोष्टी तुम्हाला स्वतःच करावं लागतात. पण जर तुम्ही मुक्त संचार गोठा जर केला तर जनावरे स्वतः जाऊन जेव्हा वाटेल तेव्हा पाणी पिऊ शकतात, वाटेल तेव्हा चारा खाऊ शकतात, मोकळ्या मनाने फिरू शकतात. त्यांना बांधायची गरज नाही. 24 तास जनावरांना सर्व उपलब्ध असतं चारा पाणी. तर त्यामुळे तुमचं कष्टही कमी होतील आणि फिरल्यामुळे जनावरांचं दूधही वाढेल. चौथी टीप स्वच्छता आणि प्रतिबंधात्मक काळजी. स्वच्छ दूध निर्मितीसाठी कासेची काळजी घ्यायला पाहिजे. ज्या टेस्ट आहे ते वेळच्या वेळी करायला पाहिजे. मस्टायटिसची टेस्ट त्या ठिकाणी करून घेतली पाहिजे. वेळच्या वेळी लसीकरण, डिवॉर्मिंग, बायोसिक्युरिटी स्प्रे देखील मारून घेतला पाहिजे. गायींची बसण्याची जागा व्यवस्थित स्वच्छ करून घेतली पाहिजे. 5वा आणि अतिशय महत्त्वाचा विषय म्हणजे धंद्याचा हिशोब. तुम्हाला गणित येत नसलं तरी चालेल, पण तुम्ही प्रत्येक गोष्ट नोंदवहीत लिहिली पाहिजे. किती दूध गेलं, किती फॅट लागली, किती खर्च झाला, डेली तुमचं वहीमध्ये लिहिलं गेलेलं पाहिजे. म्हणजेच तुमचं महिन्याच्या महिन्याला तुम्हाला ताळमेळ करता आला पाहिजे. मागच्या महिन्यात काय हिशोब झाला, पुढच्या महिन्यामध्ये काय झाला, असं टोटल मारून वर्षाच्या एंडिंगला किती नफा राहिला हे तुम्हाला काढता आलं पाहिजे. त्याकरता दररोजच्या नोंदी ठेवणं अतिशय महत्त्वाचं आहे. नुसत्या नोंदी जरी ठेवल्या तरी 10-15 हजार रुपयाचा नफा वाढलेला असं लक्षात आलेलं आहे. तर ही होती मित्रांनो माहिती. कशी वाटली माहिती कमेंटच्या माध्यमातून कळवा. चॅनलला नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा.